राहुल गांधींविरोधात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। भाजपला संविधान चिरडायचं आहे, राहुल गांधी यांचा आरोप खोटा असल्याची तक्रार देण्यात आली आहे। संविधानाबाबत खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर कारवाई करा। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडून ही तक्रार देण्यात आली। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। शिवाजी, खरं तर लोकसभेत सुद्धा हा मुद्दा काँग्रेसकडून मांडला गेला होता की भाजप संविधान बदलेल, त्याचा काँग्रेसला फायदा झाल्याचं सुद्धा बोललं जातंय। मात्र आता भाजपने याच संदर्भात तक्रार दाखल केली आहे। भाजपने या संदर्भात आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी यांची वक्तव्य येत आहेत संविधानाच्या संदर्भात, त्यामुळे भाजपला कुठेतरी खास करून एका वर्गाचं मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळं आता हे कायदेशीर मार्ग निवडण्याचा प्रयत्न भाजपकडून करता आपल्याला पाहायला मिळते। अर्जुन राम मेघवाल यांनी या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केलेली आहे आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी काही भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा दाखला देत अशा पद्धतीने भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत। हातामध्ये संविधान त्यांनी हातात घेतलं होतं आणि कर्नाटकच्या नेत्यांनी आम्हाला 400 पार जागा याच्यासाठी द्या की आम्हाला संविधानात बदल करायचा भाजपच्या नेत्यांनी म्हटलं। त्या सर्वांचा आधार घेत राहुल गांधींनी त्यावेळेस ती वक्तव्य केली। आता विधानसभेला देखील पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी संविधानाचा मुद्दा हातात घेतलेला आहे आणि खास करून दलित समाज असो किंवा आंबेडकरी समाज असो, या सगळ्या समाजाला संविधानाबद्दल जी प्रेम आहे, आपुलकी आहे, भाजप ते बदलू इच्छित आहे। अशा आशयाची सातत्याने विधानं राहुल गांधी असो, काँग्रेस असो किंवा विरोधी पक्षातील नेते असो हे करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपला याचा मोठा फटका लोकसभेला बसला तर विधानसभेला बसण्याची शक्यता आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे कुठेतरी थांबावं यासाठी भाजपने आता कायदेशीर मार्ग निवडलेला आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे। आता या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय नक्की ऍक्शन घेतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लोकसभेला भाजपला या नरेटिव्हचा फटका बसला, मात्र विधानसभेला तो बसेल असं वाटतंय का? कारण लोकसभेची निवडणूक हे देशाचं सरकार ठरवणारी निवडणूक होती, त्यामुळे कुठेतरी संविधान बदलाचा मुद्दा हा लोकांनी सुद्धा मान्य केला असेल की असं होऊ शकतं आणि त्या भीतीपोटी मतदान भाजपला झालं नसेल। मात्र विधानसभेला तसं होईल असं वाटतंय? राजकीय समीकरणं काय दिसतात? अगदी तसं होईल याची शक्यता बऱ्यापैकी कमी आहे। मात्र संविधानाचा फटका बसेल यापेक्षा दलित समाज जो संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये मोठा वाटा होता, ते घटनेचे शिल्पकार मानले जातात, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग नक्की काय भूमिका घेतो याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे। आणि संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्या बाजू आहेत त्या भक्कम बाजू आहेत आणि बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये किंवा संविधानाच्या बाबतीमध्ये कोणत्याही नेत्यांनी जर त्यांना भीती निर्माण झाली किंवा अशा पद्धतीने करणारा पक्ष कोणता आहे याबद्दल जी भीती आहे ती आपसुकच जनतेच्या मनामध्ये निर्माण होते। त्याचे तसंच करण्याचं खरं आहे। त्यामुळे ही जी भीती निर्माण होते त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार का हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यापूर्वी भाजपने दाखल केलेल्या या तक्रारीकडे निवडणूक आयोग कशा प्रकारे पाहता आणि काही कारवाई केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।